हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? हाय गाईज, तर आज मी आले आहे चिवच्या शाळेमध्ये चिवला घेण्यासाठी. ऊन आहे त्याच्यामुळे मला डोळे जास्त काही उघडता येत नाही आहेत. कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम होतोय जरा. कॅमेऱ्याचा नाही, उन्हाचा प्रॉब्लेम होतोय. तर तुम्हाला दाखवते मी चिवची शाळा पण. त्यांना आज मी पहिल्यांदा घ्यायला आले गाडीवर. यश कारण बारामतीला गेलाय, नाहीतर तोच येत असतो, नाहीतर त्यांची व्हॅन येते. पण आज दोन्ही पण नाही आहेत, मग मी आले त्यांना घ्यायला. तुम्हाला त्यांची स्कूल दाखवते मी. ही आहे चिवची स्कूल. आता येतील ही आहे चिवची स्कूल. तर गाईज, अजून चिवची शाळा काही सुटलेली नाही आहे. बाकीचे मुलं येऊन थांबले, त्यांची शाळा काय अजून सुटलेली नाही. म्हणजे त्यांचाच फक्त वर्ग नाही सुटलेला. बाकी तुम्ही बघू शकता बाहेर, शाळेच्या बाहेरचा परिसर. आता ते कधी येतील काय माहिती, किती वेळ लागल. आहेत त्या रस्त्याने हसत हसतच येत आहेत. त्यांना माहिती वहिनी ब्लॉग काढतीये. चिव नका काढू वहिनी, नका काढू. लाज वाटते. ओय ओय, बसू नका, पडेल मी. का लाज वाटते? जायचं घरी, जायचं. धरा मग मोबाईल, लॉक करा. यशचा जुना मित्र आला आहे, राकेश, आमच्या घरी. राकेश अण्णा. तर त्यांनी मला व्हिडिओची आठवण करून दिली, म्हणून मी बनवते. नाही तर माझ्या इतकं काही जास्त लक्षातच नव्हतं व्हिडिओ काढायचं. मी चालले होते स्वयंपाक करण्यासाठी, पण त्यांनी मला आठवण दिली. ओके बाय, भेटूयात थोड्या वेळाने. आज मी पहिल्यांदा काळी उडीद डाळ करून देणार आहे. आमच्या मुंबईला, म्हणजे माझ्या उल्हासनगरला, माझ्या आजीच्या घरी जशी बनवतात तशी. तर बघूयात आपण, त्याला उडीद डाळ आवडते का. काळी उडीदची डाळ मी बनवणार आहे. तर तुम्हाला रेसिपी जमलं तर दाखवेल, नाही जमलं तर नाही दाखवणार, कारण की शूट करण्यासाठी कोणी नाही आहे. मी एकटीच आहे घरामध्ये, एकटीच आहे. म्हणजे स्कूलला गेल्यात आणि यशचे काय दुकानामध्ये कामं वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे कोणी नाही आहे. तर जमलं तर दाखवेल मी. ओके बाय, भेटूयात थोड्या वेळाने. काहीच लाईट तर नाही आहे, खूप अंधार आहे घरामध्ये. इन्व्हर्टरवर काही एकच लाईट चालते आहे, फॅन, आणि बाकी समोरच्या लाईटी बंद आहेत. तरी पण मी तुम्हाला दाखवते, दिसत असेल. ही आहे उडीद डाळ. त्याच्यामध्ये थोडी हरभऱ्याची डाळ टाकली आहे, टमॅटो कट करून टाकला आहे. म्हणजे टमॅटो पण त्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे, आणि मीठ आणि हळद टाकली आहे. आता आपण लावूयात कुकर. डाळ चांगली शिजवून घ्यायची, आणि शिजल्यानंतर त्याला फोडणी द्यायची. तर गाईज, आता लाईट आलेली आहे, आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं आधी की मी उडीद डाळ शिजायला लावली आहे म्हणून. तर आता माझी डाळ शिजून झाली आहे. तर मी आता मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण हे सगळं ग्राइंड करून घेणार आहे. असं माझा कॅमेरा ठेवते. ट्रायपॉड नाही आहे माझं, आहे म्हणजे करणार कसं. थोडा कॅमेरा जरा
झाले पाहिजे. तर गाईज मी मिक्सरला हिरवी मिरची, लसूण आणि हे सगळं ग्राइंड करून घेते. तर आता आपला मसाला झाला आहे ग्राइंड. बारीक केले लसूण, हिरवी मिरची आणि मीठ आहे फक्त. आणि फोडणी देताना फक्त जिरे घेणार आहे. फोडणी देणार आहे तर तुम्हाला दाखवते थोड्याच वेळानंतर. तयार आहे. डाळ शिजलेली आहे, उडीद डाळ. आणि हा कांदा आणि पहिले जिरे टाकले, तेल चांगलं गरम करून घेतलं, जिरे टाकले, कांदा हे सगळं गरम केलं. तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया की आपण मिक्सरला ग्राइंड केलं होतं लसूण मिरची, ते टाकूयात आपण त्याच्यामध्ये. ते पण छान फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये डाळ टाकायची. आपली डाळ खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्ही पण खाल्ली आहे का उडीद डाळ? काळी उडीद डाळ आमच्या उल्हासनगरला करतात, माझ्या आजीच्या घरी. माझ्या मामी लोक सारखं करतात. भाताबरोबर छान लागते, भाताबरोबर, चपाती बरोबर, तुम्हाला जसं आवडेल तसं. आता इथं तर मी पहिल्यांदा बनवते, तर आपण बघूयात आता कोणाला आवडती नाही आवडती. भाजीलाच काही नव्हतं तर म्हणलं उडीद डाळ तरी करते. दुकानामध्ये सगळं रेडी असतं, मग त्याच्यामुळे मला काही इतकं जास्त विचार पडत नाही काय बनवू. जे असेल दुकानामध्ये मी ते करून टाकते लगेच. मसाला आता चांगला फ्राय करून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात डाळ. तर हे बघा, तुम्ही बघू शकता माझ्या किचन मध्ये किती पसारा पडलेला आहे. हे सगळं मला आवरायचं आहे. भांडे वगैरे लावायचे ट्रॅकला. तुम्हाला वाटत असेल की मला घरात काही काम नसतं, पण काही काम असतं. तर आपण त्याच्यामध्ये टाकूया डाळ. एका हाताने मला कुकर पकडता येत नाही आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? एका हाताने उचलला आहे कुकर. बघूयात आता आपण ह्याच्यावर फक्त कोथिंबीर टाकायची वरनं. बाकी डाळ रेडी आहे खाण्यासाठी. भेटूयात थोड्या वेळाने. व्हिडिओ काढायचे ना? आवरून आलेत हो. बघा, मी तुम्हाला आता इतक्यातच सांगितलं ना की आज काय माहिती होतं का नाही होतं व्हिडिओ काढायचं. काहीच नाही ना. हो, टाकण्यासाठी काहीच नाहीये. तर त्याच्यामुळे आज आम्ही रील्स शूट करणार आहोत. आवडलं का? हो, माझं आवरले म्हणून मी केस धुतले. माझं आवरलं आहे, यश राहिलाय. सांचीला बोलवते. मम्मीचं आवरलं? हो. चालेल, जेवून घेऊया मग व्हिडिओ काढूया. ओके, चला. तर मग माझी डाळ शिजली आहे. बघू, डाळ तर शिजली आहे, आता उकळतीये, म्हणजे तयार आहे डाळ. मला तर लागली भूक, पण आता यश काय माहिती कधी जेवतो. मी त्याची वाट बघत नाही हा गाईज. मी माझं जेवण घेत असते, मी त्याची वाट कधी बघत नाही. कारण की तो जेवायला बसला की त्याचं खूप असतं, हे दे ते दे, हे दे ते दे. त्याच्यामध्येच माझं सगळं जेवण थंड होऊन जातं. मला जेवण गरम करायला आवडतं. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मला की मी आता डाएट करते, तर मी त्याच्यासाठी भाकरी खाते, बाजरीची भाकरी. आणि जिम मी करणार आहे लवकरच जॉईन. आता तर नाही, आता माझी मध्यंतरी तब्येत जरा बरी नसल्या कारणाने मी आता काहीच करू शकत नाही. जसं लग्नाआधी माझं रुटीन होतं गाईस, तसंच मी आता परत चालू केलं आहे. म्हणजे आता लग्नाच्या आधी तर कसं मम्मी होती मला सगळं काही बनवून देण्यासाठी, डाएटचं सगळं ती करून द्यायची मला.
पण आता सगळं मलाच करायचं आहे. तरी पण आमच्या ज्या मावशी आहेत कामाला येतात त्यांना मी सांगितलं आहे की मला भाकरी आणि सॅलेड वगैरे करून देत जा. तर हे सगळं तर मला मावशीच करून देणार आहेत आणि काय भाजी वगैरे असेल ती मला बनवावी लागणार आहे. आणि सासू पण बनवून ठेवत असतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. आणि आता मी परत माझी एक्सरसाइज म्हणजे इतकं जास्त मला वर्कआउट करता येणार नाही आहे. मी जिम पण लावणार नाही आता. जिम मी अजून माझी तब्येत जरा रिकवर झाल्यानंतर लावणार आहे. आता सध्या तर मी योगाच लावला आहे. सकाळी सकाळी रोज उठून जाते मी योगासाठी. यश येतात मला सोडवण्यासाठी. तर तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि मला एक छोटा माईक पण घ्यायचा आहे. तर बघूयात आता कधी घेऊन देतो यश. घेऊन द्यायचं काय नाही, ऑनलाईनच ऑर्डर करायचं आहे. पण मला अजून माहिती नाही ऑनलाईनमध्ये कुठला चांगला आहे काय चांगला आहे. जर तुम्हाला कुठला माहिती असेल माईक कुठला चांगला आहे तर तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा, तर मी तो मागवेल. मला माईक गरजेचाच आहे, कारण की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला पाहिजे ना. आवर ना पटापटा. तर काहीच आता मला व्हिडिओ शूट करायचे आहेत. तर यश त्यांनी पण केस धुतले आहेत, म्हणजे व्हिडिओ शूट होणार आहे आमचा. चिवनी केस धुतलेत, मी केस धुतलेत. इतकी सगळी तयारी करावी लागते आम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी. मग कशासाठी धुतले? येस, व्हिडिओ शूट कर रही हूँ. आणि मोठ्या सासू फुटाने पॅकिंग करतायत. जा रही है क्या? का कसा दुखतोय? का कशाने? आज तुम्ही हेअरस्टाईल छान केली आहे, छान दिसतंय. हे बघा तुम्ही कुकीला पण बघा, तर कुकीचा पाय एकदम छान आहे. ही एकदम टकाटक मध्ये आहे. सगळ्यांना भुकायचं वगैरे काम तिचं व्यवस्थित चालू आहे. एकदम मस्त आहे. तिचा पाय पण चांगला झाला आहे गाईज. मी पण गरमच पाणी पिते. कुछ बोलना चाहती है हमारे नहीं वीडियो बाबा, में? हम तो गुड है. गुड है. आप कहाँ जा रहे हो? सॉरी, पुणे. पुणे जा रहे हो? कैसे जा रहे हो? स्कूटी से जाएंगे. स्कूटी से जाओगे? और तुम्हारी लड़की कहाँ है? पुणे में, मॉम के पास. लड़का? सास के पास. सास के पास है. उसको नहीं ले जा रहे हो? उनका हो गया, हमारा बच्चा उधर है. ए, आप कहाँ रुकेगी? हाँ? आप कहाँ रुकेगी? गाड़ी डायरेक्ट जाएगी पुणे? डायरेक्ट स्टार्ट. क्यों जा रही है इतना स्कूटी से? मत जा, ट्रेन से जाना चाहिए था. ट्रेन से बहुत ही है, जगह नहीं रहती, कुछ नहीं रहता. लंबा सफर मजा. ये भी लंबा सफर है ना स्कूटी पे. मजा आते ना स्कूटी पे. अच्छा जा, ठीक से जा, संभाल के जा. मेरे ब्लॉग देखते जा, सब्सक्राइब लाइक शेयर कर. कुलकर्णी फैमिली मिनी ब्लॉग्स सर्च कर यूट्यूब पर. कुलकर्णी फैमिली जरूर देखना ये वीडियो. 2-3 दिन में पोस्ट करूंगी मैं अभी. और इंस्टाग्राम पे भी देख, कुलकर्णी फॅमिली. तर आता आमच्या दुकानातले गिराईक आले होते, ते गेले आहेत. आमच्या सासूंचं काम चालू आहे, फुटाणे पॅकिंग. आणि यश गेले आहेत काहीतरी बँकेच्या कामानिमित्त बाहेर. आता आपण जाऊयात किचन मध्ये. माझी डाळ जळाली वाटतं व्हिडिओ शूटच्या नादा. काढली डाळ, बंद केला गॅस. बापरे, घट्ट झाली वाटतं. भात करताय का तुम्ही? तुमच्यासाठी उडीद डाळ केली. तुम्ही काय करताय? असं आहे का? कोणासाठी आहे ना 80 तो काय वरती पण आहे. पण तो असं रबर खाल्ल्यासारखा लागतो. दुकानातून आणू का तांदूळ? सांगा तुम्ही. आपल्या दुकानात भरपूर सामान आहे.
जे तुम्हाला पाहिजे ते सगळं काय आहे. इतका एवढा वाटी भरून फक्त. नंतर मी डब्यात भरता येईल एवढाच घेऊन येतो. ओके ठीक आहे. तर आता सासूंनी सांगितलं आहे दुकानातून तांदूळ घेऊन ये, तर मी चालले आहे दुकानामध्ये तांदूळ घेण्यासाठी. तर मला दाखवते गाइस. हॅलो गाइस, देखो गाइस. अंशूला तांदूळ कुठे इथं का ठेवलाय, याच्यात का नाही ओतला? तर काहीच नाही. आता अंशूला तांदूळ घेतला आहे दुकानाचे मेन मालक, हे सेकंड मालक, हे थर्ड मालक आणि ते आंघोळ करतायत ते फोर मालक, ओनर. ओनर तांदूळ आपण घेऊन चाललोय. हे घ्या तांदूळ. ओ घ्या तांदूळ. तर आता मी गॅस बंद करते गाईस. तर भेटूयात पुन्हा. कदाचित हा ब्लॉग पूर्ण झाला असेल तर जेवणाचा पण घेईल मी ब्लॉग. अगं लावते ना मी भात, कशाला लावते? नाही लावते बाबा, डाळ बिळ केली, भात लावते ना, भात लावायला. हे धू का अजून तांदूळ? धुतलेलं नाहीये तांदूळ. अरे देवा, मी भाकरी काढली होती वर दाखवण्यासाठी. शिट. झिंज्या बांधल्या तर सगळ्या स्वयंपाकात केस केस. आव धुतले तो ओले, त्याच्यामुळं उघडे ठेवले गाईस. भात नाही, डाळ धुवायचंय ना तांदूळ. असं या बोला ना. काय नाही करत. ब्लॉग बनवते, सांगा त्यांना. गेले बस का? बस. तर तुम्हाला दाखवणार आहे, मी तव्यावर पनीर ठेवलं होतं आणि दुकानामध्ये गेले होते, तर माझं पनीर सगळं जळालेलं आहे. तरी पण मी खाणार आहे, कारण की माझ्याकडं खाण्यासाठी काहीच नाहीये. मला शेपूची भाजी. एवढं मोठं पनीर जाळून टाकलं. काय करणार, व्हिडिओ काढत होते. होती चुकी, माणसांकडे चुकी होती. लक्ष कुठे? स्वयंपाकाकडे लक्ष द्यावं. तुमचं लक्ष कुठे आहे आता? तर गाईज मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला आता एवढं किचन ओटा वगैरे सगळं आवरायचं आहे, भांडे वगैरे लावायचे. तर माझ्या सासू आता त्या लावतायत. आता मी काय करू शकत नाही, त्यांना म्हणू तरी कसं ना की नका लावू म्हणून. कारण की मग ते असं होईल की मी लावल्यावर म्हणतीये मला की मी लावू का. काय नको, मी येईपर्यंत मला चांगलं करल सगळं राडा उचल. अहो व्हिडिओ काढत होते, व्हिडिओ काढत होते ना मी, त्याच्यामुळे. तर गाईज माझा सगळा पसारा तसाच पडलेला आहे आणि सासूबाई आता बडबड करतायत मला. बघा 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 बघा, दाखव दाखव. दाखवते ना, दाखवते. बरोबर आहे. आता काय करणार, काय करणार. कुठल्या चला चला, भूका लागल्या जेवायला. भूक लागली. ओके ठीक आहे, थोड्या वेळात मी तुम्हाला माझं जेवण दाखवणार आहे. सासूंचं अजून काहीतरी चालूच आहे गॅसवर. काय करताय? भात गरम करतायत त्या. त्यांचा कुकरला अजून एक भात होतोय आणि दूध गरम करतायत. पुरणपोळी केली त्यांच्यासाठी, तर पुरणपोळी बरोबर दूध खाणार आहे. पुरणपोळीचा किस्सा लय मोठा आहे म्हणलं तो. पुरणपोळीचा किस्सा खूप मोठा आहे गाईज. त्यांनी त्यांच्या माहेरावरनं पुरण आणलं आहे, लातूरवरनं. तर मी तुम्हाला आता माझं जेवण दाखवते आणि माझा व्हिडिओ, माझा ब्लॉग बंद करते. तर हे माझं जेवण आहे. भाकरी, पनीर, ही शेपूची भाजी मी बनवली आहे आणि ही माझ्या सासूंनी बनवली आहे मसूरच्या डाळीमध्ये. तर यश जेवण करताना मोबाईल बघतो, तर सासूंनी आता नेला आहे त्याचा फोन. तर तो बघा जेवणामध्ये काय खाते. शेंगदाण्याची चटणी आहे, शेपूची भाजी आहे आणि ही उडीद डाळ आहे.
शेव हे काय देखो गाय. आता मी बसते जेवण करते. भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये गाईज. आजच्या पुरतं इतकंच आहे. तर आता बाय. सी यू टू नेक्स्ट व्लॉग. यश बोल. शांत आप गाईज. उडीद डाळ आवडली आहे. आवडली का नक्की? आवडलीच म्हणायचं. आवडलीच म्हणायचं. तुम्ही खाऊन बघा. आणि मी उडीद डाळ पिते आहे कारण माझा घसा जरा जाम झाला आहे. तर गरम गरम शाटाप मध्ये मध्ये बोलत जाऊ नको, कळलं ना? तर मी उडीद डाळ पिते. कुत्र्या नालायक. काय म्हणतात? काय म्हणतात तुम्ही सांगा मग. काय म्हणतात? मी उडीद डाळ पिते आहे हेच बोलतात ना? काय बोलतात? वेगळं काय बोलतात? नाही तो बोलला मी कुठे काय. तो असं शानपणा करतो स्वतः. मग काय बोलतात सांग ना. पिते. काय? पिते. उडीद डाळ पिते. पिते. दारू पिते. हा मग तसं सारखं बोलून बोलून. तर गाईस तुम्ही सांगा मला, उडीद डाळ पिते त्याला काय म्हणतात? पाणी पिते, उडीद डाळ पिते असं? चिव कुठे? चिव नाही जेवणार. कमी आहे. तर आता सासूबाई ब्लॉग मध्ये इंग्लिश बोलताय. यशला हसू आलं खूप जोरात. अवकरे मीठ जास्त झालं डाळी. खारट झाली. माझी पण शेपूची भाजी थोडी खारट झाली. आज माझ्याकडनं नुकसान झालंय. बरंच नुकसान झालं. अरे वट्ट्यावर मरणाचा राडा म्हणलं येईपर्यंत आवरलं सगळं राडा वट्ट्यावर आणि पनीर सगळं जाळून टाकलं एवढं मोठं. बोलत जा. काय बोलणार? का नाही बोलू शकत का? बोलू देते का? अच्छा बोलू देते का म्हणतोय का? काय बोललो या गड्डी गोळा करते. ठीक आहे. गाईज दोघं माय लेकर मिळून मला भांडतायत. बघा तुम्ही किती अत्याचार होतात माझ्यावर रोज. ते लोक जेवतायत मस्त आणि मी व्लॉग काढते. आणि मी जेवण पण बघा कसं करते. ते बघा छान छान खातायत. आता त्यांना मस्त भात पण आहे खाण्यासाठी. 120 किलो वजन झालं आमचं नाही ना. 120 किलो वजन नाही झालं माझं, समजलं ना? तू पहिले वजन वाढव मग मला बरोबर माझ्या लेवलला येशील. माझ्या हातचं चांगलं चांगलं खाऊन खाऊन त्याचं वजन वाढतंय. माझ्या लेवलला ये तू आधी. मला कमी व्हायला वेळ नाही लागणार, समजलं का? आता माझी तब्येत खराब असल्यामुळं गाईज माझं वजन वाढलेलं आहे. गाय एक डबा भात लागतो तिला. नहीं गाइस झूठ बोल रहा है यश. मैं भात नहीं खाती हूँ, मैं खाली चपाती खाती थी लेकिन अब वो भी बंद कर दिया है मैंने. खाली गु खाती हूँ. चालू आहे का? हे बघा गाईस बेशिस्त मुलगा. शिस्त नाही ह्याला काहीच. अक्कलीचा पत्ता तर काहीच नाहीये की कुठं कसं बिहेव करावं. आता हे सगळं मी त्याचं व्हिडिओ मध्ये टाकणार म्हणजे टाकणारच आहे. तो मला किती जरी म्हणला ना की डिलीट करू नको, कर डिलीट तरी मी डिलीट नाही करणार. तो काय पण म्हणू दे मला. डिलीट करू नको. झालं बघ आणि प्यायचे बघ. तर काय मम्मीला पाणी प्यायचंय आणि त्यांना हसायला येतंय. त्यांना वाटतं पाणी तोंडातून पडल. नाही पडल हे सगळं बुडल. ओके काय
त्याच्याकडे काय म्हणते मला दिसत नाही म्हणजे याचा अर्थ हा नाही मी बहिरी आहे म्हणे. तर ओके गाईज बाय. भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खरंच आता मला जेवण करायचंय, मला पण भूक लागली आहे. यश आईला पाठव. 1:30 वाजलेत आणि बाकीचे व्हिडिओ पण शूट करायचे आहेत. तर बाय. आता मला पण भूक लागली आहे, मला पण जेवायचं आहे. तर भेटूयात आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. ए बोलू नको, शांत बस, बोलू दे मला 2 मिनिट. तर काय बोलणार होते मी. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि बाकीचे व्हिडिओ पण शूट करायचे आहेत, रील्स वगैरे. तर सगळेजण इथं येऊन बसले आहेत, हे बघू शकता तुम्ही कसे बसले. तर आता भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्या पुरतं इतकंच आहे. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. बाय गाईज.